तुम्हालाही वाचनाला सुरुवात करायची आहे, पण नेमक्या कोणत्या पुस्तकापासून हे लक्षात येत नसेल, तर ही रील खास तुमच्यासाठी. आज मी 3 पुस्तकं निवडलेली आहेत. कारण काय होतं, की वाचनाला सुरुवात करताना 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही असं पुस्तक निवडा ज्याची भाषा सोपी असेल. दुसरी गोष्ट म्हणजे ते इंटरेस्टिंग असायला हवं, जेणेकरून तुमचं शेवटपर्यंत वाचण्यात तुमचं लक्ष गुंतून राहील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कमी पानांचं पुस्तक सुरुवातीला निवडा. जसं की 100-200 पानांचं, जेणेकरून तुम्ही ते संपवू शकाल आणि ते संपवल्यानंतर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास येईल, की तुम्ही हे पुस्तकं वाचू शकतात, वाचणं तुम्हाला आवडतंय. तर यात आज मी जे 3 पुस्तकं निवडलेली आहेत, त्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे बर्म्युडा ट्रायंगल नावाचं हे पुस्तक आहे. खूप सुंदर आहे, खूप छान आहे आणि याचं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये थोडासा थ्रिल, सस्पेन्स हा पार्ट आहे, जेणेकरून तो इंटरेस्ट तुम्ही बिल्डअप करू शकाल. कारण जनरली आपण सस्पेन्स, थ्रिल असणाऱ्या गोष्टी खूप लवकर आपण म्हणजे पूर्ण बघतो किंवा वाचतो. ते नॅचरल आहे. त्यासाठी हे एक पुस्तक मी आज निवडलेलं आहे. दुसरं म्हणजे जे खूप फनी आहे, त्याच्यामध्ये विनोदी एलिमेंट आहे म्हणून ते निवडलंय. भूताचा जन्म आणि इतर कथा, द मा मिरासदार यांच्या. यातल्या कथा खूप सुंदर आहेत, तुम्हाला खूप हसवतील आणि खूप लवकर लवकर वाचून होईल, तर तुम्हाला खूप मजाही येईल. आणि तिसरं, जी माझी ऑल टाईम आवडती कादंबरी आहे आणि जी प्रत्येकाने वाचायला हवी असं मला वाटतं, ती म्हणजे बनगरवाडी. व्यंकटेश माडगूळकर यांचं हे पुस्तक आहे, ही कादंबरी आहे. एका गावाची ही गोष्ट आहे आणि त्यातल्या एका शिक्षकाची ही गोष्ट आहे. खूप सुंदर आहे. गावातलं वातावरण, गावातल्या गोष्टी, निसर्ग खूप छान पद्धतीने आपल्यासमोर त्यांनी मांडलेला आहे. आणि ही 3 पुस्तकं तुम्ही बिगिनर्ससाठी खूप छान आहेत, खूप सुंदर आहेत आणि याच्यापासून तुम्ही बिनधास्त सुरुवात करू शकता. तुम्हाला वाचनाची सवयही लागेल आणि वाचन खूप आवडायलाही लागेल.